कोणार्क, अपना शहर अपनी बातें। कल्याण बदलापुर तीसरी और चौथी रेलवे लाइन परियोजना के कारण एमएमआरडीए रेलवे ट्रैक से सटे घरों पर बुलडोजर चलाएगी। जिन लोगों के घर नए रेलवे प्रोजेक्ट में चले जाएंगे, उन्हें नए घरों की चाबियां दे दी गई है। एमएमआरडीए ने नोटिस देकर शिफ्ट करने का आदेश दिया, लेकिन विट्ठलवाड़ी रेलवे ट्रैक के पास रहने वाले मुस्के परिवार के पास 2 घर हैं। दोनों की टैक्स रसीदें अलग-अलग हैं। इसके अलावा एमएमआरडीए के सर्वे में यह सामने आया है कि 2 घर हैं। एक घर 82 है और दूसरा घर 83 है, लेकिन उन्हें केवल एक ही घर अलाउड किया गया है। अब मुस्के परिवार ने यह गुहार लगाई है कि हमें हमारे पुराने घर के मुताबिक 2 घर मिलने चाहिए। ऐसी मांग उन्होंने एमएमआरडीए रीजन से की है। नमस्कार, मी यशवंत उत्तम म्हस्के, राहणार विठ्ठलवाडी बौद्धनगर, नियर रेल्वे ट्रॅकच्या बाजूला। आपली काय समस्या आहे ते सांगा सर, आमची समस्या ही आहे की रेल्वे प्रशासनाने कल्याण बदलापूर रेल्वे मार्गिका 3 वर 4 जे बांधकाम काम चालू केलेलं आहे, त्याच्यामध्ये आमच्या घरांचा अडथळा येतो म्हणून आमच्या घराचा सर्वे करून गेलेले आहेत। नोटिसा देऊन गेलेले महिन्याभरापूर्वी। कशाची नोटीस होती? ती नोटीस होती घर खाली करण्याची। हां, ते घर खाली करण्याची नोटीस 1 महिन्यापूर्वी त्यांनी दिलेली आहे। माझी 82 नंबर हा आईच्या नावावर आहे आणि 83 नंबर हा रूम तो माझ्या वडिलांच्या नावावर आहे। किती वर्षापासून? हे कमीत कमी 40 वर्षापासून माझ्याजवळ आता सध्या 1913-14चा आहे। नमस्कार, मी यशवंत उत्तम म्हस्के। 2 घरांच्या टॅक्स पावत्या वेगवेगळ्या असून एक आईच्या नावे आहे, एक वडिलांच्या नावे आहे। मध्ये डिस्टन्स आहे, गल्ली आहे मध्ये येण्या जाण्याची। 82 आणि 83 नंबरला त्या लोकांनी माझे फॅमिली फोटो काढून घेऊन गेलेले आहेत, सर्व काही घेऊन गेलेले आहेत। टॅक्स वेगवेगळे आहेत। फॅमिली फोटो कोणाला काढून गेले बँकेसाठी? आपल्या सर्वेवाल्यांना वेगळे, आम्ही वेगळे दोघं भाऊ वेगवेगळे राहतोय। 82 मध्ये मी राहतो, 83 मध्ये माझा लहान भाऊ राहतो। त्याचा परिवार आहे, 4 मुलं, त्याची घरवाले आणि तो, असा 6 जणांचा परिवार त्याचा ह्या रूममध्ये राहतो। आणि ह्या रूममध्ये मी, आई वडील, माझी 4 मुलं आणि बहिणीच्या 3 मुली, हे मी इथे सांभाळ करतोय। तरी आम्हाला ज्या वेळेस रूम घेण्याची वेळ आली त्यावेळेस त्यांनी फक्त 82 नंबर हा इश्यू करून फक्त एकच रूम दिला गेलेला आहे। 83 नंबर नवरा बायकोला एकत्र रूम मिळत नाही असा त्यांनी बहाणा करून माझ्या वेगळ्या टॅक्स पावतीचा त्यांनी गैरफायदा घेतलेला आहे। मी सरकारला टॅक्स दरवर्षी 40 वर्षापासून वेगवेगळा टॅक्स भरत आलेलो आहे। आणि घर ज्या वेळेस देण्याची सरकारची पाळी येते त्यावेळेस ते फक्त मला एकच घर देतात। मग हे टॅक्स मी सरकारला भरलेला आहे, तो मला त्यांनी व्याजा सकट परत करावा, मला एक घर द्यावं। तुमची प्रशासनाकडे नेमकी काय मागणी आहे? माझी मागणी हीच आहे का जे माझी 2 घर आहेत वेगवेगळ्या टॅक्स पावतीचे, या 2 वेगवेगळ्या पावत्या आहेत, एक आईच्या नावावर आहे आणि एक वडिलांच्या नावावर आहे। तर 2 टॅक्स पावत्या आहेत, तर मला 2 रूम मिळालेच पाहिजे। कोणार्क, अपना शहर अपनी बातें।